नमस्कार मंडळी, एस पी किचन कट्टावरती तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। एकतर मी आज फुटाण्याचे लाडू बनवले आहेत। ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा। चला तर आता रेसिपी मी सांगते। रिशांकला आता अधूनमधून खायला काहीतरी हवं असतं, म्हटलं चला फुटाण्याचे लाडू बनवूया। अतिशय पौष्टिक असे हे लाडू असतात। त्यासाठी मी इथे 2 कप फुटाणे त्याची साल काढून घेतलेली आहे। साल काढण्यासाठी एखाद्या कपड्यामध्ये तुम्ही फुटाणे घालायचे आणि थोडेसे चोळून पाकडून घ्या। फुटाण्याची सालं निघून जातात आणि छान त्याची मिक्सरच्या भांड्यामधून पीठ बनवून घ्या, बारीक करून घ्यायचं आहे। इथे पाव कप शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। जास्त खरपूस भाजलेले नाहीये, तिथे फक्त त्याच्यावरची सालं निघतील इतपत गरम करून घेतलेले आहेत। त्यानंतर ह्याच्यामध्ये पाव कप बदाम आणि पिस्ते टाकलेले आहेत। काजू माझ्याकडे शिल्लक नव्हते तर मी काजू नाही टाकलेले, तुम्ही काजूही इथे घालू शकता। पाव कप इतके काजू घातले तरी पुरेसे आहेत। हे सगळं थंड झाल्यावर पुन्हा त्याची सुद्धा पावडर बनवून घेतलेली आहे। आता आपल्याला जे पीठ बनवलं होतं फुटाण्यांचं ते भाजून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण बेसनचं पीठ भाजतो तसंच अगदी मंद आचेवरती इथे आपण हे पीठ जे आहे ते भाजून घ्यायचं आहे। इथे बघू शकता मी गॅसचा जो बटन आहे अगदी बारीक ठेवलेला आहे फ्लेम, आणि थोडं थोडं म्हणजे अगदी 2-2 चमचे इतकं तूप घालून हे छानपैकी भाजून घ्यायचं आहे। बघा साधारणतः 2 कप फुटाणे आणि आपल्याला पाव कप शेंगदाणे, पाव कप बदाम आणि पिस्ते 1 चमचाभर होते, म्हणजे साधारणतः इथे 2.5 ते पावणे 3 कप इतकं ह्याचं सगळं मिश्रण तयार झालेलं आहे। आणि इथे गॅसची फ्लेमसुद्धा किती बारीक आहे मी तुम्हाला दाखवलेली आहे। जितकी बारीक होईल तितकी करा बारीक। तर इतकं सगळं मिश्रण आहे, त्या हिशोबाने 1 कप इतकं तूप इथे मला लागणार आहे। त्याच्यापेक्षा थोडंसं कमी जास्त तुमच्या हिशोबाने तुम्ही वापरू शकता। इथे बघा मस्त असं पीठ भाजलेलं आहे। एक 15 ते 20 मिनटं कंटिन्यू बारीक गॅसवरती मी हे पीठ भाजलेलं आहे, त्यामुळे खूप छान खमंग वास येतो पिठाचा। त्यानंतर बारीक केलेलं जे काजू बदाम आणि शेंगदाण्याची पेस्ट होती, पूड होती, ती टाकलेली आहे। ती सुद्धा छान मिक्स केली आणि त्यानंतर 1 कप इतकी बारीक केलेली साखर आणि त्यावरून अजून थोडीशी म्हणजे साधारणतः 1.25 कप इतकी मी साखर घातलेली आहे आणि वेलची पूड चमचाभर। हे सगळं छान असं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे। साखरेचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करा आणि इथे बघा छान असे लाडू वळता येतात। ज्या पद्धतीने आपण बेसनचे लाडू बनवतो त्याच पद्धतीने हे बनवायचे आहेत। खूप छान लागतात चवीला। डेकोरेशनसाठी इथे तुम्ही काजू बदामचा काप किंवा बेदाना लावू शकता। आता यामध्ये मी बेदाणे घातलेले होते तर वरून बेदाना लावलेला आहे आणि छान असे गुळगुळीत टकलू लाडू तयार झालेले आहेत। तर बघा ह्याच पद्धतीने दोन्ही हाताने सुद्धा लाडू वळू शकता। छान असे इथे लाडू तयार झालेले आहेत, बघू शकता। अतिशय हेल्दी आहेत, पौष्टिक आहेत। तुमचे सांधेदुखी असेल किंवा कशाची कमतरता असेल कॅल्शियम वगैरे तर ती सगळी ह्याने भरून निघेल नक्कीच। साखरेच्या ऐवजी गुळाचे जर तुम्हाला लाडूची रेसिपी पाहायची असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय बाय।